ठाणे अंतर्गत वर्तुळाकार मेट्रो प्रकल्पाला ठाण्यातील काही नागरिकांकडून विरोध झाला असतानाच आता या वर्तुळाकार मेट्रो प्रकल्पाचा लघुउद्योजकांनाही फटका बसणार आहे. पोखरण रोड येथील अंदाजे 30 ते 40 लघुउद्योग या प्रकल्पामुळे बाधित होणार असल्यानं या उद्योजकांवर स्थलांतराची टांगती तलवार आहे. त्यामुळे प्रकल्प राबवताना आरेखनात बदल करण्याची मागणी लघुउद्योजकांनी केली आहे. ठाणे शहरातील अंतर्गत मार्गावर वर्तुळाकार मेट्रो प्रकल्पाच्या निर्माणाची कामं सुरू आहेत. या अंतर्गत मेट्रो प्रकल्पाचं आरेखन लोकवस्तीतून जात आहे. वृक्ष बाधित होत असल्यानं अनेक सामाजिक संस्थांचा प्रकल्पाला विरोध आहे. 12,200 कोटी रुपयांचा हा प्रकल्प सर्वसामान्यांवर लादला जात असल्याचा आरोप सिटीझन फोरम सस्टेनेबल ट्रान्सपोर्ट या संस्थेनं केला आहे. या प्रकल्पाची कामं सध्या उपवन आणि ब्रह्मांड भागात सुरू आहेत. मेट्रो मार्गिकेसाठी इथे पत्रे उभारले जात आहेत. पोखरण रोड येथील उपवन भागात 700 ते 800 लघुउद्योग आहेत. अनेक यंत्र किंवा त्यांचे सुटे भाग या उद्योग नगरीत बनतात. त्यामुळे हे लघुउद्योग राज्य आणि देशाच्या आर्थिक विकासात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात. दरवर्षी या भागातून कोट्यावधी रुपयांचा महसूल कर रूपी सरकारला प्राप्त होतो. परंतु प्रकल्पाचं आरेखन यातील काही लघुउद्योगांवरून जात आहे. त्यामुळे त्यांच्यावर संकट उभं राहिलंय. या संदर्भात पोखरण लेक स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन या लघुउद्योजकांच्या संघटनेनं महामेट्रोच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता सुमारे 15 लघुउद्योजक बाधित होणार असल्याचा दावा त्यांनी केला. परंतु 30 ते 40 लघुउद्योजक बाधित होणार असल्याचं संघटनेचं म्हणणं आहे. लघुउद्योजकांनी नुकतेच आमदार केळकर यांची देखील भेट घेतली. त्यानंतर महामेट्रोचे अधिकारी आणि लघुउद्योजकांची भेटही झाली. या जागेची पाहणी आज करण्यात आली. आमदार संजय केळकर, लघुउद्योजक आणि महामेट्रोचे अधिकाऱ्यांनी सर्व माहिती जाणून घेऊन योग्य त्या सूचना करण्यात आल्यात. यावेळेला स्थानिक उद्योजक आणि आमदार संजय केळकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना अधिक माहिती दिली. आज या ठिकाणी आम्ही पाहणी दौरा आयोजित केला होता आणि मेट्रोचे अधिकारी आणि आपले ओपन इंडस्ट्रियल इस्टेटचे प्रतिनिधी आणि जे गाळे आहेत की जिथून मेट्रो जाते तर यांचा पाहणी दौरा आज आम्ही केला. आणि या पाहणी दौऱ्यामध्ये अनेक गोष्टी ज्या आहेत त्या आढळल्या. त्याच्यामध्ये निरनिराळे पर्याय देखील इथल्याही लोकांनी सुचवले आणि मेट्रोच्याही लोकांनी सुचवले. आता याच्यामध्ये नक्की किती गाळे बाधित होत आहेत त्याचा सर्व्हे केला जाईल आणि त्या सर्व्हेच्या नंतर देखील याच्यातनं की कमीत कमी इथल्या आमच्या उद्योजकांना त्रास होईल, कमीत कमी इथल्या उद्योजकांवर त्याचा परिणाम होईल, त्यांच्या पोटापाण्यावर, अशा प्रकारची रचना करण्याचा आम्ही त्यांच्या वतीने मेट्रोकडे प्रयत्न करू. आणि मला निश्चितपणे खात्री आहे आता काही ठिकाणी मेट्रोने आपल्या जागाही बदलल्या, स्टेशनची जागाही पुढे नेल्या, तर त्या पद्धतीने जे जे टेक्निकली शक्य आहे ते करून घेण्याचा आपला प्रयत्न आहे. साहेब, जे गाड्या झाल्या की त्यांचं म्हणणं की आम्हाला जर बाधित झालो तिथे तुला आम्हाला इथेच कुठली जागा द्यावी, कुठे लांब नको देता. त्यांना एका वाक्यात सांगायचं म्हणजे त्यांना कुठेही लांब जाण्याचा तर प्रश्नच नाही, परंतु जे बाधित किती होतील ते एकदा कळलं की त्यांना त्या ठिकाणीच आपण कशा पद्धतीने त्यांचं अकोमोडेशन करता येईल, स्थलांतर, ते देखील बघू. त्यांना कुठलाही त्रास होणार नाही त्यांच्या, कारण हे लघुउद्योजक आहेत, MSME मध्ये येतात, छोटे छोटे उद्योग आहेत. 50 वर्षापासून हे लोक इथे आमचे आहेत. 2-3 हॉटेल पण आहेत तिथे. पण ते सगळं एकदा सर्व्हे झाला आठवड्याभरामध्ये की त्याच्यानंतर त्याचं ताबडतोब आपण मीटिंग घेऊन काय त्याच्यामध्ये करता येईल. आणि दुसरा पर्याय सुद्धा जो आहे तो देखील तपासून बघायचं आपण मेट्रोच्या अधिकाऱ्यांना सांगितलंय की जेणेकरून कुठलंही काही होणार नाही. आता समजा 13 होतील, 20 होतील, एक्झॅक्ट सर्व्हे नंतरच कळणार आहे, परंतु कुठलाच होणार नाही तोही पर्याय बघून घ्यायचा आहे. आणि पुढच्या या 10 दिवसामध्ये त्याच्या संबंधामधला आपल्याला निर्णय घेता येईल. पण इथल्या लोकांना कुठलाही त्रास होणार नाही याच्याकरता आम्ही यांच्या वतीने निश्चितपणे मेट्रोच्या बरोबर बसून त्याच्यातून तोडगा काढू, मार्ग काढू.